असं कुठलंच माध्यम नाही ज्या ठिकाणी अशोक मामांनी त्या ठिकाणी अधिकारशाही आपली गाजवली नाही आणि लोकांच्या मनावर अधिराज्य केलं नाही आणि नायकापासून खलनायकापर्यंत सगळ्या भूमिका केल्या। पण अशोक मामांचा जो नायक आहे तो सगळ्यांना याकरता भावतो की प्रत्येकाला असं वाटतं की कधीतरी मी देखील असा होऊ शकतो। हा नायक केवळ स्वप्नातला नायक नाही आहे, तर हा प्रत्यक्ष जीवनातला नायक हा अशोक मामांनी प्रत्येक वेळी या ठिकाणी साकारला आणि म्हणूनच मराठी मनावर एक फार मोठं अधिराज्य या ठिकाणी मामांनी केलं। आणि आम्ही तर मामा तुमचे चित्रपट पाहत पाहतच मोठे झालो, त्याच्यामुळे खरं म्हणजे आज तुम्हाला पुरस्कार द्यायचा ही खरोखर आमच्याकरता एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आणि सुरेश वाडकरजी, तुम्ही तर आमचे अतिशय आवडते गायक आहात आणि आजही खरं म्हणजे किती आश्चर्य आहे बघा, आजही सुरेश वाडकरजींच्या हाती माईक दिला, जो आवाज 25 वर्षापूर्वी ऐकायला मिळायचा तोच आज आपल्याला ऐकायला मिळतो। ही आवाजाची जी सुरेलता त्यांनी या ठिकाणी ठेवली आहे ती खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची आहे। आज खरं म्हणजे अधिक बोलण्याची गरजही नाही आहे, अजून काही पुरस्कार देखील द्यायचे आहेत, पण मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्या लोकांनी आपलं जीवन आनंदमयी केलं, ज्या लोकांनी आपलं जीवन समृद्ध केलं, अशा सर्व मंडळींना आज या ठिकाणी पुरस्कार देण्याची संधी आपल्याला मिळाली। या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। मिथुनदा या ठिकाणी येऊ शकले नाहीत, त्यांची तब्येत ठीक नाही आहे, पण मिथुनदांना देखील मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि या सर्व आमच्या कलावंतांना ईश्वराने दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि अशाच प्रकारे आपल्या सर्व रसिकांची सेवा त्यांच्या हातून होत राहावी, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। आणि मला या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी येता आलं याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।